मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर का लाभ घेत असाल तर एप्रिल हप्त्या संदर्भातील उशीर का बरं होत आहे? का बरं एप्रिल हप्ता आपल्याला लेट येणार आहे? कारण की अजूनपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाही. तर कोणत्या कारणास्तव हे जसं की उशिरा सरकार पैसे टाकणार आहे? कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर आधी जसं की एकाच विभागाच्या माध्यमातून सर्व निराधारांना सरकारी पैसे टाकत होतो. परंतु आताची सध्याची जर का कंडिशन आपण पाहायला गेलं तर जसं की दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि जसं की सामाजिक न्याय विषय विभाग हे दोन्ही आता जसं की अलग अलग झालं. म्हणजे सामाजिक न्याय विषय विभागाच्या माध्यमातून अलग निराधारांना हा लाभ मिळणार आहे आणि दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून अलग निराधारांना हा लाभ मिळणार आहे. म्हणजे दोन अलग अलग विभाग आता सरकारने केलेले आहे. त्या दोन्ही विभागाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना अलग अलग योजनांचा लाभ आता सरकार देणार आहे. म्हणजे भरपूरसं इथं काम सरकारने सुरू केलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर आधी सर्वांना सरसकट लाभ मिळायचा आणि मार्च महिन्यापर्यंत सर्वांना सरसकट लाभ मिळाला. परंतु आता असं काय झालं की जसं की आता आपल्याला इतका उशीर होत आहे. कारण की बघा, आधी सर्वांना सरसकट सरकारने लाभ दिला, परंतु आता टेम्पररी दिव्यांग, त्यानंतर परमनंट दिव्यांग, म्हणजे भरपूरसं इथं जसं की सरकारने गोंधळ इथं केलेला आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्यांची केवायसी परिपूर्ण झाली असेल निराधार योजनेची त्यांनाच लाभ मिळणार, ज्या लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं त्यांनाच लाभ मिळणार. म्हणजे भरपूर असंख्य इथं प्रॉब्लेम आता या एप्रिल हप्त्या संदर्भातील आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला जसं की आधी एक पोर्टलवरती पॉपअप पाहायला मिळाला होता. तुम्हाला देखील आठवत असेल, एक पॉपअप आला होता. तो पॉपअप जसं की 9 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला पॉपअप इथं पाहायला मिळालेला होता पोर्टलवरती. आता जसं की ज्या लाभार्थ्यांनी जे दिव्यांग बांधव असणार आहे त्यांनी जर का दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केली असेल तरच त्यांना लाभ मिळणार का, हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये येत आहे. कारण की जर या पोर्टलच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपल्याला इथून पुढे ते लाभ मिळणार का? म्हणजे भरपूरसे असंख्य प्रश्न हे सर्व निराधारांच्या मनात इथं गोंधळत आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं नेमकं कारण काय असणार आहे की एप्रिल हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी असणार आहे. की मार्च महिन्यापर्यंत आपल्याला अनुदान मिळालं, परंतु एप्रिल हप्ता इतका का बरं उशीर होत आहे? असं कोणतं तिथं काम सुरू आहे? तर बघा मित्रांनो, आता जर पाहायला गेलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना हे सरकार पैसे देणार आहे. एक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला. त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विषय विभागाच्या अंतर्गत ह्या सर्व निराधारांना आता पैसे मिळणार आहे. म्हणजे दोन विभाग सरकारने नोंदवलेले आहे, म्हणजे अलग अलग केलेले आहे. त्या दोन्ही विभागाच्या माध्यमातून सर्व निराधारांना अलग अलग अमाऊंटमध्ये पैसे मिळणार आहे. म्हणजे आधी कसं एकाच विभागाच्या माध्यमातून सर्व निराधारांना पैसे मिळायचे. श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना, त्यानंतर वृद्धपकाळ योजना, म्हणजे सर्वांना एकत्र सरकार पैसे टाकायचे. जी आर आला की सर्वांच्या खात्यामध्ये एकत्र पैसे जायचे. परंतु आता इथून पुढे तसं होणार नाही. आता ज्या लाभार्थ्यांनी जसे की जे टेम्पररी दिव्यांग असणार आहे त्यांचा लाभ कदाचित बंद होऊ शकते, किंवा जे परमनंट दिव्यांग आहेत त्यांना इथून पुढे लाभ मिळू शकते. म्हणजे भरपूरचे असंख्य प्रश्न आणि असंख्य बैठका आता दिव्यांग बांधवांसाठी इथं सरकारने सुरू केलेल्या आहे. आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती प्रत्येक दिव्यांग बांधवांना, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना हे नोंदणी अनिवार्यच असणार आहे. त्याच्याशिवाय इथून पुढे त्यांना लाभ मिळणार नाही. म्हणजे या सर्व कारणास्तव आपण जर पाहायला गेलं तर सरकारच्या मिटिंगा सुरू आहे. कोणते लाभार्थी, कोणते निराधार बांधव, कोणत्या महिला, कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र ठरलेले, कोणी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले, कोणी खऱ्या अर्थाने अर्ज केलेला आहे, कोणत्या अर्जामध्ये जसे की काही त्रुटी आढळलेली का, कोणाची केवायसी कंप्लीट झाली का, कोणाचं व्हेरिफिकेशन कंप्लीट राहिलेलं आहे का, कोणाच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड आहे की नाही लिंक, म्हणजे सर्व बाबी आपण जर पाहायला गेलं त्या सर्व निकषांमध्ये, सर्व अटी शर्तींमध्ये जे लाभार्थी पात्र होतील, म्हणजे सर्व तर सर्वांचं जर काय क्लिअर असेल, परंतु सरकार यावरती काम सुरू आहे सरकारचं, त्या कारणास्तव सरकारने आता उशीर केलेला आहे. बाकी बघा, या सर्व जसे की काम पूर्ण झालं तर तुम्हाला महिन्याच्या कदाचित स्टार्टिंगला 5 तारखेपर्यंत आपल्याला मिनिमम अमाऊंटमध्ये पैसे होऊन जाणार. म्हणजेच बघा, जसे की 2,500 रुपये दिव्यांग बांधवांसाठी सरकारने बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केलं होतं आणि सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे की दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये प्रतिमाह हे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. परंतु या पोर्टलवरती काम सुरू असल्याच्या माध्यमातून म्हणजे उशीर होत आहे. परंतु आता तुम्हाला माहिती झालं की कोणत्या कारणास्तव हे सर्व निराधारांना पैसे लेट येत आहे. आता अधिकृत तारीख काय असणार आहे? तर मित्रांनो बघा, जोपर्यंत सरकारचा शासन निर्णय जी येत नाही, जोपर्यंत सरकार शासन निर्णय जारी करत नाही, तोपर्यंत आपण इथं कुठलीच तारीख समजू शकणार नाही की या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार किंवा त्या तारखेला पैसे मिळणार. शक्यता सुद्धा आपण लावू शकणार नाही. सरकारने जोपर्यंत जी आर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच खोट्या माहितीला बळी पडायचे नाही
आणि असेच खरं माहिती पाहण्यासाठी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व शासकीय योजनांची माहिती आणि खरी माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.